जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र ग्रीन आर्मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर नुकताच वनरक्षक या पदाचा ऑनलाईन परीक्षेचा निकाल वन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकतात। नागपूर आणि ठाणेचा निकाल सुद्धा उशिराने प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर सर्व वनवृत्ताचे निकाल आज संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध करण्यात येतील। त्यामध्ये जाऊन आपण आपले मार्क बघू शकतात। तर बघा मित्रांनो, ग्राउंड केव्हा असेल तर आपण बघूयात। काही दिवसापूर्वीच माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी पेसा वगळता वनरक्षकांची पदे भरण्यासाठी हालचाली केल्या होत्या व त्या दृष्टीने 2 दिवसांनी हा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये बघा सूचना देण्यात आलेली आहे की अनुसूचित क्षेत्रातील भरतीबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पद भरती करण्यास शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत। तर यावरून तुम्ही असा अंदाज लावू शकतात मित्रांनो की पेसा वगळता बाकीच्या पदांचा लवकरच फिजिकल होऊ शकते। तर बघा मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी जे जागेबद्दल माहिती दिली होती त्यामध्ये बघा पेसा आणि पेसा वगळता ज्या जागा आहेत बघा, ह्या एकूण 2138 पदे होती। त्यामध्ये बघा उदाहरण, आता संभाजीनगरचे 73 पदे आहेत आणि पेसाचे 10 आहेत। तर हे जे पेसाचे पदे आहेत यांचा निकाल उशिराने लागेल किंवा यांचं फिजिकल नंतर होऊ शकतं आणि उर्वरित जे आहेत 73 पदे 277 पदे यांची फिजिकल लवकरच होऊ शकते मित्रांनो। त्यामुळे तयारीत असू द्या। आणि उरलेला पेसाचा प्रश्न तर त्यांचं ग्राउंड नंतरही होऊ शकते किंवा दोघांचे सोबत झाले तर त्याला जास्त उशीर होईल। त्यामुळे पेसा वगळून पुढील भरती करण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत। तर बघा मित्रांनो, हे जे वन विभागाचं वेळापत्रक होतं त्यानुसारच सर्व चालू होतं, पण काही कारणास्तव त्याला उशीर झाला। तर बघा आता 6 नंबरचा कॉलम ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करणे तो जो की झालेला आहे। यानंतरचा टप्पा आहे कागदपत्रे तपासणे आणि शारीरिक मोजमाप घेणे। तर यासाठी बघा मित्रांनो, नॉर्मलायझेशन होणार नाही पहिले सांगितलं होतं मी, त्यानुसार झालेलं नाही आहे। आणि आता एक अंतिम गुणवत्ता यादी लागेल जिल्ह्यानुसार आणि त्यानंतर आपलं ग्राउंड होईल। तर रेशो लागेल का नाही हा प्रश्न आहे। तर रेशोबद्दल सांगायचं झाल्यास बघा मित्रांनो, रेशो लागू शकतो असा माझा अंदाज आहे। कारण निगेटिव्ह मार्किंग नसल्या कारणामुळे खूप मोठ्या संख्येने उमेदवार पास झालेले आहेत। जवळपास 3.5 लाखपर्यंत उमेदवार पास झालेले आहेत। त्यामुळे सर्व उमेदवारांची फिजिकल घेणे खूप मोठी प्रक्रिया असू शकते आणि GR मध्ये सुद्धा गुणवत्ता हा शब्द आहे। त्यामुळे रेशो लागू शकतो आणि जर रेशो नाही लागला तर खूप मेरिट हाई जाणार आहे। कारण तुम्ही बघू शकतात 50% विद्यार्थी हे 80 गुणांच्या आसपास आहे आणि आउट ऑफ ग्राउंड काढणारे उमेदवार जे की 80 पैकी 80 गुण घेतील असे सुद्धा हेच उमेदवार आहे ज्यांना 70 ते 80 दरम्यानचे गुण आहेत। त्यामुळे रेशो लागू शकतो। शेवटचा प्रश्न, कट ऑफ किती जाईल? तर बघा मित्रांनो, हे सर्कल वाईज आलेले उमेदवार आहेत संख्या ठाणे वगळून। तर कट ऑफ किती जाईल एक माझा वैयक्तिक अंदाज बघा मित्रांनो, हा जो कट ऑफ मी काढतोय हा पेसा क्षेत्र वगळून आहे। तर बघा साधारण 4,51,000 मुलांनी अर्ज केले होते, त्यापैकी 80% मुलं पास झालेले आहेत। त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे सर्वच मुलं पास झालेले आहेत। त्यामुळे आपण एक रेशो घेतला होता त्यानुसार मी हे कट ऑफ काढत आहे। तर 80 ते 90 उमेदवार गुण घेणारे 50% आहेत। 90पेक्षा जास्त गुण घेणारे उमेदवार कमी आहे 25%। आणि बघा आपण जे 5 किलोमीटर धावण्याची चाचणी देतो, जे मुलं पोलीस भरतीची तयारी करतात, SRPची जी तयारी करतात, ते साधारण 20 ते 21 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर मारू शकतात सरासरी आणि त्यासाठी आहे 45 गुण। तर बघा मित्रांनो, साधारण 40 ते 45 गुण आपण जर पकडले तर मिनिमम स्कोअर होतो मुलांचा 105 आणि मुलींचा 80 ते 90 आणि मॅक्झिमम मुले 80 ते 90च्या सरासरीमधले आहे। त्यामुळे यांचा साधारण गुण होतो 125 ते
35. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांची संख्या 70 ते 80च्या दरम्यान आहे आणि आउट ऑफ गुण घेणारे उमेदवारसुद्धा याच कॅटेगरीत आहे. त्यामुळे 80 70 प्लस 80 70 बघितलं तर आपण सहजरित्या 150 पार करतो आणि 90 प्लस उमेदवार ग्राउंड आउट ऑफ कमी काढतील त्या तुलनेने. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा रेशोमध्ये टर्निंग फॅक्टर ठरू शकतो. रेशो जर लागला तर मेरिट यापेक्षा थोडं कमी जास्त असेल, पण जर रेशो नाही लागला तर नक्कीच 150 प्लस आणि महिला 140 प्लस जाईल असा माझा अंदाज आहे. आणि हे मेरिट पेसा क्षेत्र वगळून आहे. पेसा क्षेत्राचं मेरिट यापेक्षा नक्कीच कमी लागेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात.